आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया योगिनी एकादशीची कथा. ही एकादशी ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षात येते. ज्या व्यक्तींना भक्तांना ह्या एकादशीचे व्रत करायचे आहे किंवा जे भक्त सर्व एकादशीचे व्रत नित्य नियमित करतात त्या सर्व भक्तांनी या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे आटोपल्यानंतर ह्या एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प सोडावा. हातात जल घ्यावे व म्हणावे, मम सकल पाप क्षय पूर्वक कुष्ठादी रोग निवृत्ती कामनया योगिनी एकादशी व्रतमहम करिष्ये. नंतर जल तामनात सोडून द्यावे. भगवान विष्णूंचे गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशा पंचोपचाराने किंवा षोडशोपचाराने पूजन करावे. भगवान विष्णूंच्या पूजनाचे जल सर्वांगावर शिंपडावे. यामुळे अगदी दुर्धर व्याधी देखील नष्ट होते. या दिवशी रात्री जागरण कथा कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे व व्रताचे पारणे सोडावे. यामुळे 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य लाभते व शरीराचे रोग नष्ट होतात. हे या एकादशीच्या व्रताचे वैशिष्ट्य आहे. ह्या एकादशीची व्रतकथा ब्रह्म वैवर्त पुराणात वर्णित आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण व युधिष्ठिर यांच्यात आध्यात्मिक चर्चा होत होती. तेव्हा युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, ज्येष्ठ महिन्यात येणारे योगिनी एकादशीची व्रतकथा काय आहे? त्या एकादशीचे व्रत केल्याने काय फल प्राप्त होते ते मला सांगावे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, हे युधिष्ठिर, तू पुण्य प्राप्तीच्या दृष्टिकोनातून अगदी उत्तम प्रश्न विचारलायस. अलकापुरीत कुबेर नावाचा राजा राज्य करीत होता. तो सत्य बोलणारा व धार्मिक होता. भगवान विष्णूंची भक्ती करीत असे, एकादशीचे व्रत करीत असे आणि त्यासाठी रोज फुले व पूजा सामुग्री आणून देण्यासाठी त्याच्याकडे हेममाली नावाचा सेवक होता. तो सकाळी सहज रोज फुले आणून देत असे. पण एकदा त्याने फुले तर घेतलीत, पण मनात पत्नीविषयी विचार निर्माण झालेत व तो राजाकडे न जाता घरी गेला आणि पत्नीच्या प्रेमातच रममाण झाला. त्यामुळे त्यास राजाकडे फुले न्यायची आहेत याचाच विसर पडला. राजाने बराच वेळ वाट पाहिली. त्याच्या पूजनात खंड पडला. त्यामुळे तो क्रोधित झाला व आपल्या सेवकांना हेममालीकडे पाठवले. राजाच्या सेवकांना पाहताच तो घाबरला. सेवकांनी निरोप सांगितला, तुला राजाकडे त्वरित बोलवले आहे. तो राजाकडे गेला, पण राजाने क्रोधित होऊन त्यास शाप दिला, तुला सर्वांगाला कुष्ठरोग होईल व पत्नीचा वियोग होईल. त्याप्रमाणे झाले. तो वनात भटकू लागला. पण भगवंताच्या पूजनासाठी राजास फुले आणून देण्याचे सात्विक कार्य करीत असल्याने त्या पुण्यहीने त्याची भेट मार्कंडेय ऋषींशी झाली. मार्कंडेय ऋषींनी त्यास विचारले, तुझी ही अवस्था का झाली आहे? त्याने सर्व वृत्तांत सांगितला. ऋषींनी त्यास योगिनी एकादशीचे व्रत करायला सांगितले. त्याने व्रत कसे करायचे हे त्यांच्याकडून समजून घेतले व त्याप्रमाणे व्रत केले. त्याचे शरीर त्या व्रताच्या प्रभावाने पुण्यहीने पूर्ववत झाले. त्यास आनंद झाला. घरी परत आला. पत्नीला देखील आनंद झाला. नंतर राजास भेटायला गेला. त्याने सर्व वृत्तांत जाणून घेतला व त्यास पुन्हा सेवकात सामील करून घेतले. त्यानंतर तो सुखाने जीवन जगू लागला. ही एकादशी व्रतकथा ब्रह्म वैवर्त पुराणात व व्रत परिचय व व्रतराज ग्रंथात वर्णित आहे. त्यातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.